दहिसर परिसरातील शांतीनगर जनकल्याण एसआरए इमारतीला आज अचानकपणे भीषण आग लागण्याची घटना घडली। आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अनेक पथके घटनास्थळी दाखल झाले। युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू असून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने संपूर्ण परिसर सील करून नागरिकांची सुरक्षेची काळजी घेतली आहे। या घटनेत 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे, तसेच 3 जण जखमी झाले असून त्यामध्ये एक इसम गंभीर आहे। विशेष म्हणजे 12 वर्षीय मुलगी पूर्णपणे भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। आणखीन 2 जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावरती प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत। सध्या अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत असून प्रशासनाकडून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे फायर अगदी बाजूला असल्यामुळे लगेचच फायर ऑफिसर सगळे आले आणि आग आटोक्यात आणलेली आहे। आग आटोक्यात आणल्याबरोबरच दहिसर पोलीस स्टेशनच्या पूर्ण स्टाफ आणि आमच्या ह्याचप्रमाणे फायरच्या स्टाफने लोकांना लवकर खाली उतरवलं। लोक खाली उतरलेली आहेत, त्यामुळे कुठची जीवितहानी आतापर्यंत झालेली नाही आहे। 3 जण हॉस्पिटलाइज आहेत आणि बाकी थोड्यांना धुराचा वगैरे सफोकेशनचा त्रास झाला आहे, अशा लोकांना पण केलेलं आहे। आता आम्ही ह्याच्याशी बोलून ते जे लोक हॉस्पिटलाइज झाले आहेत त्यांच्यासाठी आम्ही संपूर्ण एक महिला दगावल्याचं कुठे बातमी येत आहे, आपल्यापर्यंत ही माहिती मिळाली आहे? हे बघा, जोपर्यंत मला ऑफिशियली रिपोर्ट मिळत नाही तोपर्यंत मी कुठलेही स्टेटमेंट करू शकत नाही आणि त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरणसुद्धा तयार होईल। त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मी स्वतः व्हिजिट करीन। मला डॉक्टरांनी सांगितलं तरच मी तुम्हाला स्टेटमेंट देऊ शकते। पण आज जे शॉर्ट सर्किट झालेलं आहे त्या शॉर्ट सर्किटमुळे हा प्रसंग आज उपलब्ध झाला की लोकांना बाहेरच्या लोखंडी ग्रिलमधून बाहेर काढावं लागलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा फायरच्या जवानांना यश मिळालं आणि आतमध्ये जे लोक अडकले होते धुरामुळे त्या लोकांना सुद्धा बाहेर काढलं। परंतु 2 तास आता जवळजवळ 2.5 तास व्हायला आले। काही लोकांना हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलं होतं, रोहित हॉस्पिटलला, आणि त्यामुळे त्यामध्ये एक आता आजी जी होती ती 85 वर्षाची, ती आत्ताच मृत्यू पावली अशी त्या ठिकाणी हॉस्पिटलमधून माहिती मिळाली। एक जण आहे तो बेहोश आहे आणि 2 आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी ॲडमिट आहेत। परंतु ही अतिशय घटना चुकीची झालेली आहे। ह्याच्यातून नक्कीच प्रशासन या ठिकाणी योग्य ती दक्षता घेऊन किंवा जी कशामुळे आग लागली, आगीचं कारण काय ते आपल्याला कळेल। परंतु ज्या आजीचा जीव गेला, अनेक लोक जखमीसुद्धा झालेले आहेत। एक अतिशय वाईट हा प्रकार आज घडला आहे। मलासुद्धा त्या गोष्टीचं दुःख आहे, परंतु आम्ही सर्व प्रशासनाला, स्थानिक कार्यकर्ते आम्ही सहकार्य करत आहोत, मदत करत आहोत। परंतु आता जी आग आहे ती कंट्रोलमध्ये आलेली आहे असं आम्हाला फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलेलं आहे। स्थानिक लोकांकडून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असे सांगण्यात येत आहे। मीटर बॉक्समध्ये वायराचं पूर्ण जाळ होतं त्यांचं असं म्हणणं आहे, तर हे कुठे निष्काळजी पण असं आपलं वाटतं? कदाचित होऊ शकतं, कारण आग असं सांगतायत की जे काही वायर ज्या होत्या ज्यांचं मीटरचं वायर लावल्या होत्या, मीटर्स होते, त्या ठिकाणी आग लागली असं समजतात। आता त्या ठिकाणी प्रशासन त्या ठिकाणी नक्की कशामुळे आग लागली त्याचा शोध घेईल।